आज मी आंब्याची चिक्की बनवणार आहे. तर त्यासाठी आंब्याचा गर घेतलाय काढून. इथं हे बघा, हा आंब्याचा गर घेतलाय. शेंगदाणे घेतलेत एक वाटीभर, भाजून घेतलेत शेंगदाणे. गूळ घेतलाय किसून बारीक एकदम. आता मी इथं कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे तूप टाकून घेते 1 चमचा. तुपाला चांगलं पगळून द्यायचं. असं तूप चांगलं पगळल्याले आता त्याच्यामध्ये गूळ टाकू. गूळ चांगला विरघळत पर्यंत असा हलवायचा. गूळ असा चांगला पगळल्याले हे बघा. आता त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकू. वेलची पावडर बी मिक्स झालेली आहे चांगली. आता त्याच्यामध्ये हा आंब्याचा गर काढलेला ना, हा आंब्याचा गर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि याला चांगला हलवून काढायचं. चांगला घट्ट होतपर्यंत हलवीत राहायचं. हे बघा असं घट्ट होत चाललेलं आहे. आता चांगलं असं शिजून द्यायचं, म्हणजे चांगला घट्ट घट्ट बनल. हे बघा असं हलवीत राहायचं सारखा. हे बघा असं घट्ट झालेले. हे बघा गूळ आणि आंबे ना हा चांगला शिजला पाहिजे. एक मिक्स झाला पाहिजे चांगला शिजून. म्हणून त्याला चांगला असा शिजून द्यायचा. आणि असं हे बघा असं एक म्हणजे असं चिकट एकदम झाला पाहिजे. बघा चिकट झालाय आता चांगला शिजलेले. आता याच्यामध्ये ना ते शेंगदाणे भाजलेले आहेत ना, हे अर्धे टाकून घेऊ आणि थोडेसे ठेवू. हे बघा शेंगदाणे पण चांगले मिक्स केलेले आहेत. आणि ते थोडे ठेवलेत ना, ते नंतर सांगते मी. हे बघा हे बघा इथं ताट घेतले, त्याच्यामध्ये घी टाकले मी. त्याला सगळीकडून असं घी लावून घ्यायचं. असं घी लावायचं सगळीकडून. हे बघा असं हे झालेलं आहे आपलं. आता मी ताटामध्ये घी लावलेलं ताट आहे ना, त्याच्यामध्ये काढून घेते. बघा मँगो चिक्की.
ही बघा अशी करून ठेवलेली एकदम. आता याला एक तासभर चांगलं थंड होऊन द्यायचं. ते शेंगदाणे ठेवलेले ना ते थोडेसे कसे वरून टाकायचे असे. आता याला थंड होऊन द्यायचं आणि मग नंतर त्याच्या वड्या पाडायच्या. आता अशी कापून दाखवायची. हे बघा, कापायची आणि अशा तिथे वड्या करायच्या. तयार आहे आपली मँगो चिक्की. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.